तेजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7 तेजवार्ता न्यूज नेटवर्क हमेशा सच के साथ। नमस्कार, तेजवार्तामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। माझ्यासोबत आज जोडलेत सैदापूर गावचे आदर्श सरपंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते फतेसिंग जाधव उर्फ भैया। भैया नमस्ते। नमस्ते भैया, सैदापूर गाव हे आदर्श गाव आणि त्या आदर्श गावामध्ये तुम्ही आदर्श सरपंच म्हणून आज पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे। भैया, फतेसिंग जाधव ते सरपंचच्या दरम्यान मधला जो प्रवास आहे तो कसा प्रवास आहे? नमस्ते, मी फतेसिंग जाधव, सैदापूर सरपंच। खरं तर मी एक उद्योजक आहे आणि उद्योजक असताना माझे काही क्रशर आहे, शेती आहे, ह्यात मी पहिले काम करत होतो। काम करत असताना 2015 साली गावची लोक सगळी आली आणि भैया तुम्ही राजकारणात यायला लागेल। पण कुठलाही अनुभव नसताना मी राजकारणात आलो। पण राजकीय वारसा आमच्या घराला पहिल्यापासून आहे। कैलासवासी दादोबा ज्ञानू जाधव हे आमचे आजोबा माजी सरपंच, हे बिनविरोध 25 वर्षे सरपंच होते। त्याचबरोबर श्रीपती कृष्णा जाधव हे आमचे आजोबा हे समाजसेवक असल्यामुळे मला राजकीय वारसा होता, पण राजकीय आवड कधी नव्हती। पण लोकांनी मला या राजकारणाला आणायचा भरपूर प्रयत्न केला। पण मी बऱ्याच वेळा असं म्हणलं की मला जमेल का, तर लोक म्हणली जमेल काय, अडचण येणार नाही। पण हा पहिल्यांदा ज्यावेळी उभा राहण्याचा प्रसंग आला ते अतिशय कठीण काळ होता आणि त्यात मी 2015 ते 2020 या कालावधीत निवडणूक लढून माझे 3 शिटा लागल्या। त्यावेळी नंतर विठ्ठलराव जाधव यांच्या 7 शिटा लागल्या आणि तेही कैलासवासी विलासराव पाटील उंडाळकर हे ह्या गटाचे विठ्ठल जाती असल्यामुळे त्यांचे 7 आणि आम्ही विलासराव उंडाळकर काकांचे असल्यामुळं आमचे 3। त्यावेळी काकांनी आमचा समेट घडवून सरपंच आणि उपसरपंच आम्हाला पद बहाल केल्यामुळं आम्ही 2015 ते 20 या कालावधीत बऱ्याचशा विकास कामावरती काम केलं। यापूर्वी कधी विकास काम झाले नव्हते। खरं तर आम्ही ज्यावेळी ग्रामपंचायतीत गेलो त्यावेळी आम्हाला बसायला साधं ऑफिस नव्हतं। म्हणजे फार पूर्वीचं ऑफिस असल्यामुळे खुर्च्या, टेबल, लहान ग्रामपंचायत होती। नंतर जुना पाणी पुरवठा होता, त्याचे मोटर जळणे वगैरे असे प्रॉब्लेम होते। कृष्णा कोयना काठी वसलेले हे गाव सैदापूर हे कोयना आणि कृष्णा नदीच्या काठी वसलेले गाव असल्यामुळे पण पिण्याच्या पाण्याची गैरसोय फार होती। लोक नगरपालिकेतून कॅननं पाणी आणत होते। ज्यावेळी मी 2015 साली आलो त्यावेळी जुनी स्कीम आम्ही चालू केली। स्कीम चालू केली असताना थोडं पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेले। नंतर आमची 24/7 ही स्कीम 2018 नंतर चालू झाली। त्यानंतर जे स्कीम आज अखेर म्हणजे 2026 अखेर आज अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे। परवा तर आमच्याकडं आसामची टीम आली होती 24/7 स्कीम बघण्यासारखी। तर त्यावेळी ती लोक म्हणली की ही ग्रामपंचायत आहे का नगरपालिका आहे। म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे। आम्ही इमारत संसद भवन असल्यासारखी आम्ही एक इमारत बांधलेली आहे। त्यावेळी मला बराच विरोध झाला होता, पण त्यावेळी उपसरपंच काळात ती आम्ही बांधली इमारत। आणि ते बांधत असताना पहिल्यांदा गजानन सोसायटीचे गणपती मंदिराच्या समोरचे 9 कॉन्क्रीट रस्ते हे पंकजाताई मुंडे आमदार त्यावेळी त्या ग्रामविकास मंत्री होत्या, त्यावेळी आम्हाला त्यांनी 40 लाख रुपये दिले होते। आणि हायमॅक्स पोलसाठी म्हणे खासदार रामदासजी आठवले राज्यमंत्री ते राज्यसभेवर होते, त्यांनी आम्हाला एक 10 लाख रुपये दिले। असा माझा उपसरपंच काळातला प्रवास विकास कामाचा झाला। हे करत असताना 2019 साली कोरोनाचा महाप्रचंड काळ आला होता। ह्या परिस्थितीत गावातल्या लोकांना लस मिळत नव्हती, प्लस
विलगीकरण कक्षासाठी बेड मिळत नव्हते. तर त्यावेळी आम्हाला सद्गुरू गाडगे महाराजचे प्राचार्य माननीय डॉक्टर मोहन राजमाने सर यांनी लगेच आम्हाला एक 100 बेडची सोय करून दिली. ते बेडची सोय केल्यामुळं सैदापूर असेल, विद्यानगर असेल किंवा आजूबाजूच्या गावातल्या लोकांनाही मदत केली. ते मदत करत असताना आम्हाला राजमाने सरांनी सकाळी चहा व नाश्ता त्यांच्या घरातून येत होते. त्यावेळी परिस्थितीच अतिशय बिकट होती. कोरोना काळात लोकांना बाहेर फिरून देत नव्हती, काय नव्हती, आणि ग्रामपंचायतीचं जेवण सकाळ संध्याकाळी देत होते. असा त्या कोरोनाचा काळ कठीण होता. त्यावेळी 100 विलगीकरण बेड केले होते. त्यानंतर 2020ला बऱ्यापैकी आमचे जवळजवळ 5 ते 5.5 कोटीचे विकास काम पहिल्यांदाच सैदापुरात झालं. ते सरपंच दीपिका वैभव जाधव ह्या होत्या, मी उपसरपंच फत्तेसिंग तानाजीराव जाधव होते. त्यावेळी बॉडी होती. बॉडी असल्यामुळं प्रचंड काम त्यावेळी केलं. त्यावेळी आम्ही नवीनच होतो, पण त्यावेळी काम करत असताना 2021 साली सगळ्यांनी माझी साथ सोडून सगळे पक्ष एका बाजूला झाले. म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, म्हणजे सर्व पक्ष फक्त बायांना बाजूला काढण्यासाठी. खरं तर मी थांबणार होतो या इलेक्शनला, कारण का व्यवसाय मोठा असल्यामुळे मला थांबायचं होतं. पण सर्व पक्ष मी केलेले 2015 ते 20 कामाची पोचपावती ही मला 2021 साली लोकांनी दिली. जरी राजकीय मतभेद वेगवेगळे असले किंवा पुढारी एका बाजूला असले, तर जनता माझ्या पाठीशी होती. आणि त्या जनतेनं मला 2021ला 9-8 असं समीकरण झालं. त्यावेळी 150 ते 500 मताच्या लीडनं आम्हाला निवडून दिलं आणि आमच्यावर विश्वास सार्थ केला. हा विश्वास सार्थ करत असताना त्यावेळी 20 वर्षानंतर सैदापूर ग्रामपंचायतीत ओपन सरपंच पद परत आलं आरक्षण, आणि त्या ह्याच्यात माझी वर्णी लागली. परत 2021 ते 26 चांगला प्रवास झाला. हा करत असताना 80% बंदिस्त गटर, 80% सैदापूर विद्यानगरमध्ये कॉन्क्रीट रस्ते, 80% 24 तास पाण्याची सोय करून दिलेले. हे करत असताना आज नगरपालिका असेल किंवा ग्रामीण भागात 900, 1000, 1200 रुपये मीटर लावतात. पण सैदापूर ग्रामपंचायतीने जर्मन टेक्नॉलॉजीची मीटर 10 ते 12,000 किमतीच्या रेंजची मीटर बसवलेले, जेणेकरून घराच्या बाहेर उभं राहिलं तर रिडिंग मशीनमध्ये येतं. सॉफ्टवेअर तसं आहे. हे करत असताना बऱ्यापैकी लोकांचे कॅननं पाणी आणायचं हे बंद झालं. आणि आज सैदापूरमध्ये जो जमिनीचा रेट होता तो आज दुप्पट झालेला आहे. आज परत मलकापूरच्या पुढं सैदापूर गेलेला आहे. आणि हे करत असताना 3 ते 3.5 लाख रुपये पंप हाऊसचं आमचं जॅकवेलचं पाण्याचं बिल येत होतं. मग ह्यासाठी मी बरेच प्रयत्न केले सगळ्यांकडनं निधी आणायचा, पण मला निधी मिळाला नाही. निधी मग आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 24/5 पाणी पुरवठ्यातून आणि 15 वित्तावे ह्यातून आम्ही जवळजवळ 1 कोटीच्या दरम्यान आम्ही तो फंडिंग तयार करून पहिल्या टप्प्यात 80 किलोवॅट सोलर सिस्टीम चालू केली. ते सक्सेस झाले म्हणल्यानंतर एक 3-4 महिन्यात लगेच 70 किलोवॅटची सिस्टीम चालू केली. हे करत असताना जुनी 90/30ची दगडी पाण्याची टाकी होती. त्या टाकीवर आम्ही पत्र्यात शेड मारून 70 किलोवॅट सोलर बसवलं आणि बाकीच्या टेरेसवर 80 किलोवॅट सोलर बसवलं. त्या टाकीच्या खाली आम्ही एक सभागृह बनवले. ज्या सभागृहाला स्टेज वगैरे बनवून आज 200 ते 250 खुर्च्याचं स्टेज झालं. आज हे बांधायचं असतं तर 50 लाख रुपये पुरले नसते. पण जुन्या याला इमारतीला आम्ही गेटअप आणून तो अतिशय चांगलं सभागृह केलं. तशीच आमची दुसरी एक पाण्याची टाकी आहे. त्यात MGPचं ऑफिस होतं पूर्वी. आज त्या ऑफिसला आम्ही की नाही थोडंसं डागडुजी करून फरशी बसवून तिथं MPC UPC याची अभ्यासिका चालू करायच्या मानस आहे आणि ते काम बी चालू आहे. हे करत असताना सरपंच पद मला ज्यावेळी मिळालं
ते माननीय नामदार माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मला त्यावेळी खूप मदत केली. त्यावेळी ते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. ज्यावेळी लसीकरण, आमच्याकडे एवढं मोठं गाव आहे पण आमच्या गावाकडं हॉस्पिटल नसल्यामुळं कराड कॉटेजला किंवा सदाशिवगड PSC किंवा पार्ले PSCला जावं लागत होतं. अशा परिस्थितीत कोरोनाच्या काळात आम्हाला लस मिळत नव्हती. मग प्रत्येक दिवशी मी आमदार साहेबांकडे जायचो. पुन्हा त्यावेळी शेखरसिंह कलेक्टर होते, त्यांच्याकडे मागणी केली. त्यांनी एक दिवस असं केलं की सैदापूरला लस तेवढी द्या, कारण का त्या सरपंचांचा पाठपुरावा इतकाय की रोज येऊन बसते. आणि पहिल्यांदा सैदापूर गावात लस हॉस्पिटल सोडून, म्हणजे सरकारी हॉस्पिटल सोडून HM कॉलेज द्यायचं हे पहिलं सैदापूर गाव असेल. त्यावेळी आम्ही 400, 500 लशी देत होतो. सैदापूर करत असताना बरीचशी लोक माझ्याकडे यायची, आम्हाला काहीतरी करा. मग कॉलेजचे असतील किंवा बाहेरचे करायचे असतील, सगळ्यांना आम्ही ह्या लसीकरणाचा फायदा करून दिला. लोकांना जवळजवळ 2 महिने लसीकरणाचा कॅम्प राबत होता. ज्यावेळी सदाशिवगड सरकारी हॉस्पिटलला लस येत होती, त्यातली निम्मी लस सैदापुरात असायची. तर आपण बघितलं की आतापर्यंत सरपंच, आदर्श सरपंच काय आहेत की कोरोना काळामध्ये आपण पाहत होतो की घरातून बाहेर निघायला आपल्याला पूर्ण नाकीनऊ झालं होतं. त्यामध्ये हे सरपंच आपल्या गावाबरोबर आजूबाजूच्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना लस कशी भेटेल हे पाहत होते. 100 ते 150 लोकांना सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये विलगीकरण कक्ष ज्या सरपंचांनी केले ते हे फतेसिंग जाधव भैया. खरं तर आज महाराष्ट्रभर हा खूप मोठा असा प्रश्न आहे की जनता दरबार हे आमदार लोक भरवतात, पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच उपक्रम जो राबवलाय तो सरपंच आपल्या दारी. ही भूमिका काय आहे? काय झालं होतं की बऱ्यापैकी आमदार साहेबांनी प्रत्येक आपापल्या दक्षिण असेल, उत्तर असेल किंवा सातारा जिल्ह्यात प्रत्येक आमदार जनता दरबार हा चालू केला होता. मग आम्ही बसल्यानंतर आपण काहीतरी असं राबवूया. मग लोक काय म्हणले की आपण सरपंच आपल्या दारी हा अभियान राबवूया. त्यावेळी राबवत असताना मी म्हणलं आपल्याला जमेल का? तर लोक म्हणले जमतंय, कारण का आपण 80% काम केले आणि लोकांच्या पुढे जायला आपण काय भ्यायचंय. मग त्यावेळी आम्ही लोकांच्या दारात जाऊन महिला भगिनी असतील किंवा जेंट्स लोक असतील, आम्ही असं बसायची टेबल टाकून आणि 100 खुर्च्या पुढं ठेवायचो. त्यावेळी आम्ही 5-6 जण सदस्य बसल्यानंतर माईकची सिस्टीम होती. कुणाला प्रश्न विचारायचे हे जागेवर माईक द्यायचे आणि विचारायचे. लोकांचा एकच प्रश्न होता, भटकी कुत्री, माझ्या दारात बल नाही, ओपन पेसमध्ये आम्हाला बगीचा करून द्या, पंक्चर रस्त्यात कॉन्क्रिटीकरण करा, अतिक्रमण. कारण का जे आम्ही 40 वर्ष इथं राहून आम्हाला पाणी मिळालं नाही, ड्रेनेज मिळालं नाही, रस्ता मिळाला नाही, पण हे 5 वर्षात तुम्ही केलं, त्याच्यामुळे तुम्ही कामच शिल्लक ठेवलेलं नाही. मग आमच्या ह्या किरकोळ काही गोष्टी आहेत त्या आम्हाला तेवढ्या येणाऱ्या काळात आम्हाला करून द्या. त्या आम्ही एका वहीत लिहून घेतलेल्या आहेत. त्यातल्या लाईटच्या आणि ग्रामपंचायतीच्या काय बरोबरच्या गोष्टी आहेत, त्याची कामंही झालेली आहेत. फक्त आता विकास काम काय आहे की पुढल्या काळात पंचवार्षिकमध्ये होत जाईल, त्याची काही अडचण येणार नाही. असं असल्यामुळं आमच्यावर येणाऱ्या काळात सुद्धा विश्वास ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये जनताच दाखवून देईल. आज भैया आपल्या सैदापुरातून खूप असे मोठमोठे जे तुम्ही वाचनालय सुरू केलं आहे, जे MPSC UPSCच्या मुलांना तुम्ही जे छोटेसे ग्रंथालिकासारखं तुम्ही पुस्तकालय चालू केलंय, त्यातून आज कितीतरी सैदापुरातील विद्यार्थ्यांनी मोठमोठ्या पोस्टवर गेले. तसेच भैया मी बघतोय की ह्या पंचवार्षिकमध्ये 5 वर्ष मागे खूप असे सैदापुरातून खेळाडू तयार होते. त्याच्या पाठीमागची भूमिका काय आहे भैया? काय आता बघायला गेलं तर खरं जवळजवळ आमच्या इथे 7 कॉलेज आहेत, ग्राउंड आहेत. लोक शहराच्या ठिकाणी आमचं गाव असल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतंय की आपल्या गावात खेळाडू तयार झाला पाहिजे. आता आमच्यात खेलो इंडियामध्ये तपस्या काशीद हे नॅशनल खेळ आहे खेलो इंडियामध्ये. पुन्हा क्रिकेटमध्ये आहेत लोक, रनिंगमध्ये काय MPC UPCत आहेत, काय डॉक्टर आहेत, काय असे आता नवीन जी पिढी आलेली आहे
ती अतिशय ॲक्टिव्ह झालेली आहे आणि शहराशेजारी असल्यामुळं ते प्रसार चांगला वाढत गेलेला आहे त्याचा. आपण बघतोय की फत्तेसिंग जाधव भैयांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या पूर्ण 80% जे विकास काम आहे ते पूर्ण त्यांनी करून राहिलेत. भैया आता मी बघितलं की ज्या स्थानिकच्या ज्या आता निवडणुका झाल्या त्यामध्ये आपण भाजप पक्षाला सहकार्य केलं, ही नेमका काय विषय होता भैया? खरं तर मी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर होतो आमदारकीला, पण गावचा जर विकास सरपंचाला करायचा असलं तर सत्तेबरोबर जायला लागतं आणि सत्ता असल्याशिवाय तुम्ही गावचा विकास करू शकत नाही. आज सैदापूर हे शहरीकरण झाले, जवळजवळ 30 ते 35 हजार लोकसंख्या आहे, 14 ते 15 हजार विद्यार्थी रोज शिकाय येतात. हा इतका भार हा ग्रामपंचायतीवर पडला जातो आणि हा भार पडत असताना ग्रामपंचायतीच्या आटोक्याच्या बाहेर गेलेला आहे. मग आम्ही सगळ्यांनी बसून हा निर्णय घेतला की आपण भाजपमध्ये जाऊया. गेल्या 2 महिन्यापूर्वी मी भाजपमध्ये गेलो. भाजपमध्ये गेल्यानंतर मला 2 महिन्यात 2 कोटी रुपये दिले. विद्यानगर सैदापूरमध्ये 2 कोटी रुपये म्हणजे आम्हाला 1 कोटी रुपयासाठी एक वर्ष झगडायला लागत होतं, एक दिवस म्हणजे 365 दिवस आम्ही झगडत होतो. पण मला त्या पक्षात गेल्यानंतर मला 2 कोटी रुपये त्यांनी विकास निधीसाठी दिले. हे करत असताना नामदार जयकुमार गोरे भाऊ, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार अतुल भोसले बाबा, हे नागपूरच्या अधिवेशनात आम्ही गेलो आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये भैया तुम्ही आम्हाला भाजप पक्षातून सहकार्य करताना दिसला, ही नेमकी भैया भूमिका काय होती? खरं तर आम्ही 2 महिन्यापूर्वी भाजप या पक्षात प्रवेश केला. भाजप या पक्षात प्रवेश केला असताना माझ्यावर माननीय नामदार अतुल भोसले बाबा यांनी जबाबदारी दिली की भैया सैदापूर गट आणि गण लागला पाहिजे. खरं तर आमच्या टीमनं अहोरात्र काम केले, हाऊस टू हाऊस जाऊन काम केलं आणि पंचायत समितीत माधवी नाना पाटसुपे या पंचायत समितीला निवडून आल्या. सागरजी शिवदास हेही जिल्हा परिषदला दुसऱ्यांदा निवडून आले. खरं सांगायचं झालं तर ग्रामपंचायत असल्यावर त्याच्याबरोबर जोडीला पंचायत समिती लागते, कारण पंचायत समितीत काय लोकांची शेतकऱ्यांची कामं असतात, आरोग्याची कामं असतात, त्यानंतर काही पत्र आपले होतात ते पंचायत समितीत जातात आणि पंचायत समितीतनं जिल्हा परिषदला जातात. मग आपल्या हक्काचा तिथं माणूस लागतो. त्यासाठी आम्ही ताकदीनं प्रयत्न करून पंचायत समितीची शीट निवडून आली. तसंच पंचायत समितीतनं जिल्हा परिषदमध्ये जर गेलं कागदपत्र तर तिथंही आपल्या विचाराचा माणूस पाहिजे आणि हा विचाराचा माणूस असावा. कारण का गेली 5 वर्ष सागर शिवदास यांनी जिल्हा परिषदेवर ते होते आणि नंतर त्यांना दुसऱ्यांदा संधी आली. बरेचशा अडचणीचा काळ होता, पण त्यांच्या पाठीमागे आम्ही ठाम उभा राहून सागर शिवदासांना आम्ही निवडून आणलं आणि आमच्या विचाराचा एक जिल्हा परिषद सदस्य तिथं गेला. आज विकास निधी आणायला त्यांचा बराचसा वाटा असणार आहे आम्हाला आणि जिल्हा परिषदमध्ये आपल्या हक्काचा माणूस असणं हे काळाची गरज आहे. कारण का विकास काम करत असताना आपला माणूस असला की तो सैदापूरसाठी किंवा बाकीच्या गावांसाठी तो निधी आणू शकतो आणि ग्रामपंचायतीला आमदार फंड, खासदार फंड, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामविकास मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे आणायचं असलं फंडिंग तर मिनी जिल्हा परिषद हे आमदारच आहे. त्यामुळं आपल्या विचाराचा माणूस पाहिजे. त्यामुळे आमच्या सर्व टीमनं ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामपंचायती सदस्य असतील, सोसायटीचे सदस्य असतील आणि आमचे गावचे ग्रामस्थ असतील, ह्या सगळ्यांनी मिळून काम केल्यामुळं हा विजय सुकर झाला आणि ह्या दोन्ही शेटा निवडून आल्या आणि आमच्यावर जी जबाबदारी दिली ती सार्थ अभिमानाने आम्ही ते उत्तम प्रकारे पार पाडली.